हॅलो एव्हरीवन, वेलकम इन के फॉर नॉलेज. के फॉर नॉलेजमध्ये सध्या टेन्स चालू आहे. टेन्स म्हणजे काळ. तर त्याचे 3 मुख्य प्रकार पडतात. टाइप्स ऑफ टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या तिन्ही मुख्य काळांचे उपप्रकार पण आहेत. तर त्याच्यापैकी सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. तर सध्या कंटिन्युअस टेन्स चालू आहे. कंटिन्युअस टेन्समधलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स झालेला आहे. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपल्याला बघायचं आहे. तर सुरू करूयात. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. भविष्यकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. क्रिया सुरू असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे की तो तुझी वाट पाहत असेल. चालू भविष्यकाळाची ओळख. वाक्याच्या शेवटी त असेल म्हणजे क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर असेल, असाल, असेन, असतील असे शब्द. आता ह्याचं स्ट्रक्चर बघूया आपण कसं असतं. रचना: कर्ता प्लस विल बी प्लस क्रियापदाला ING आणि बाकीचं सेंटेन्स. कर्ता म्हणजे इथं प्रोनाउन येतात, सब्जेक्ट, जसे की आय, वी, इट, दे, यू, ही, शी, इट पैकी कोणतंही एक. तर त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. ही विल बी कमिंग म्हणजे तो येत असेल. ही विल बी स्टडिंग म्हणजे तो अभ्यास करत असेल. आय विल बी टीचिंग दिस टाईम टुमॉरो म्हणजे मी उद्या या वेळेस शिकवत असेन. आय विल बी स्टडिंग दिस बुक दिस टाईम टुमॉरो म्हणजे मी उद्या या वेळेस या पुस्तकाचा अभ्यास करत असेन. यू विल बी स्पीकिंग इंग्लिश व्हेरी सून म्हणजे तुम्ही लवकरच इंग्रजी बोलत असाल. ही विल बी वॉचिंग TV तो TV पाहत असेल. ही विल बी गोईंग म्हणजे तो जात असेल. ही विल बी लाफिंग म्हणजे तो हसत असेल. ही विल बी वॉटरिंग द प्लांट्स म्हणजे तो झाडांना पाणी देत असेल. ही विल बी लिसनिंग टू रेडिओ म्हणजे तो रेडिओ ऐकत असेल. बॉईज विल बी प्लेईंग म्हणजे मुले खेळत असतील. ही विल बी वेटिंग फॉर यू म्हणजे तो तुझी वाट पाहत असेल. ही विल बी वॉचिंग TV म्हणजे तो TV पाहत असेल. आय विल बी मीटिंग हिम टुमॉरो म्हणजे मी त्याला उद्या भेटेन. ही विल नॉट बी अटेंडिंग द मीटिंग तो मीटिंगला हजर नसणार नाही. ही विल बी लिव्हिंग टुनाईट म्हणजे आम्ही आज रात्री निघू. ही वोंट बी कमिंग टू द क्लास टुडे तो आज क्लासला येणार नाही. आय विल बी गोइंग टू मुंबई टुमॉरो मी उद्या मुंबईला जाणार आहे. आय विल बी वेअरिंग दिस ड्रेस टू द पार्टी म्हणजे मी पार्टीत हा ड्रेस घालणार आहे. आय विल बी गोईंग म्हणजे मी जात असेल. आय विल बी टीचिंग दिस टाईम टुमॉरो मी उद्या या वेळेस शिकवत असेन. आय विल बी स्लीपिंग दिस टाईम टुमॉरो म्हणजे मी उद्या या वेळेस झोपेत असेन. आय विल बी डुईंग रीडिंग दिस टाईम टुमॉरो म्हणजे मी उद्या या वेळेस वाचन करत असेल. आय विल बी स्पीकिंग इंग्लिश सून म्हणजे मी लवकरच इंग्रजी बोलत असेन. वी विल बी लिव्हिंग ॲट 4 म्हणजे आम्ही 4 वाजता निघू. वी विल बी लँडिंग इन मुंबई ॲट 12:15 म्हणजे आपण मुंबईला 12:15 वाजता लँड करू. वी विल बी स्टार्टिंग द क्लास स्ट्रेट ॲट आफ्टर लंच म्हणजे आपण लंच नंतर लगेच क्लास सुरू करू. वी विल बी गोईंग होम इमिडिएटली आफ्टर द क्लास आम्ही क्लास नंतर लगेच घरी जाणार. तर हे सगळे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे काही एक्झाम्पल्स होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.